नमस्कार, मी भारती. आपल्या टॉप मराठी शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करीत आहे. तर बघा, आज आपण बोटनेक ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज म्हणजे पेपर कटिंग करणार आहोत. तर बघा, व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप न करता पहा. तर बघा, आपल्याकडे कधी पण आपण जेव्हा ब्लाऊज पीस काढतो तर बंद भाग आपल्याकडे ठेवून घ्यायचा आहे. तर बंद भाग आपल्याकडे नाही ठेवला तर का होते, जर आपला मागचा गळा जर आपण पॅक असला तर आपण त्या साईडनं जर घेतलं तर तो भागाचे दोन भाग होऊ शकते, आणि इडल्या साईडनं घेतला आपण ज्या साईडनं बसलेलो आहोत त्या साईडनं, तर हा पॅक आपला पाठीचा गळा होते. त्या साईडनं घेतलं तर आपले दोन भाग असे निघून जातात. तर आपल्याकडे कधी पण बंद भाग घ्यायचा असते. तर बघा, आता एका पेपरमध्ये नाही निघू शकतील, म्हणजे कटोरी आणि फ्रंट पण काढायचा आहे आणि बोटनेक मागचा पार्ट पण करायचा आहे. तर बघा, आपल्याला दोन पेपर घ्यायचे आहे. आता आपल्याला ब्लाऊजची लांबी मोजून घ्यायची आहे. तर आपल्याकडे ब्लाऊजची लांबीचा ब्लाऊज असेल तर त्याच्यावरून आपल्याला ब्लाऊजची लांबी मोजून घ्यायची आहे. तर मी साधारण आता ब्लाऊजची लांबी 13 आहे. सहज 13 ची लांबी आहे, तर 1 इंच वाढवून घेत आहे. तर बघा, 1 इंच आपल्याला अशी वाढवून घ्यायची आहे. 13 आहे तर आपल्याला 14 इंच घ्यायची आहे. 14 इंच घेतली लांबी. आता त्याच्यानंतर आपल्याला बघा, अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा, म्हणजे समोरच्या पाटासाठी, फ्रंट आणि कटोरी तयार करण्यासाठी. तर आपण आता बघा, लांबी मोजून घेतलेली आणि अर्धा इंच एक्स्ट्रा पण घेतलेला आहे समोरचा पार्ट तयार करण्यासाठी, कटोरी आणि बोटनेक पेपर कटिंग करणार आहोत. तर बघा, आता आपल्याला चेस्टचा साईज मोजून घ्यायचा आहे. तर आपल्या चेस्टचा साईज किती आहे? 9 इंच आहे. किती आहे? जसं आपल्या साईजनुसार असतो, तर आपल्याला मार्जिन करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर एक्स्ट्रा आपल्याला 2 इंच घ्यायचे आहे शिलाई मार्जिनसाठी. तर बघा, मी इथं शिलाई मार्जिनसाठी 2 इंच घेत आहे. त्याच्यानंतर बघा, आपल्याला पूर्ण शोल्डर मोजून घ्यायचा आहे. तर पूर्ण शोल्डर कितीचं येत आहे, तर पूर्ण मोजून घ्यायचं आहे. मोजून घेतलेला आहे. आता बघा, मी पूर्ण बॉक्स तयार करून घेतलेला आहे. आता मी कटाई करून घेत आहे दोनही भागांची. बघा, अशा प्रकारे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला याच्यात कटोरी आणि फ्रंट दोन्ही पण पार्ट तयार करून घ्यायचे आहे. तर मी हा पूर्ण पेपर कटिंग करून घेणार आहे. तर बघा, आता मी 2 पार्ट तयार करून घेणार आहे, म्हणजे मागचा पुढचा. तर आपल्याला असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, अर्धा इंच आपण जास्त घेतलेला भाग आहे. हा जो भाग आहे आपल्या समोरच्या पार्टसाठी तयार झालेला आहे, आणि हा हा जो भाग आहे आपला मागचा भाग झालेला आहे याच्यामध्ये. तर बघा, आता आपल्याला इथून 14 इंच 13 ची लांबी आहे, तर एक्स्ट्रा वाढवून घेतलेला आहे. तर अर्धा इंच आपल्याला कमी करून घ्यायचा आहे. बघा, अर्धा इंच इथून आपल्याला कमी करून घ्यायचा आहे. तर मी अर्धा इंच कमी करून घेत आहे, म्हणजे हा भाग अर्धा इंच मागचा पार्ट कमी करत आहे. आता आपल्याला याच्यामध्ये, आता आपण ब्लाऊजची लांबी तर मोजून घेतलेली आहे. कधी पण कोणत्याही मापाला असो 1 इंच वाढवूनच घ्यायचे आहे. तर आपल्याला आता बोटनेक पार्ट तयार करायचा आहे. तर सगळ्यात अगोदर आपल्याला शोल्डर मोजून घ्यायचे आहे, पूर्ण लांबी मोजून घ्यायची आहे. तर बघा, 7 आपल्याला लांबी घ्यायची आहे, म्हणजे हेल्थनुसार घ्यायची आहे. आपल्या चेस्टचा साईज किती असतो त्याच्याप्रमाणे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा, ह्या साईज आहे 9x36 साईज. मी अंदाजे 9x36 साईजचा पेपर कटिंग करून घेत आहे. तर इथं किती घेतलेले आहे? शोल्डर घेतलेला आहे 7 इंच. तर बघा, 7 इंच शोल्डर घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला 5.5 पावणे 6 इंच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. 5.5 किंवा पावणे 6 इंच साई घेतला तरी चालते, असं काही नाही. तर मी इथं पावणे 6 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा, इथून आपल्याला 9 इंच, बरोबर 9 इंच छातीचा चौथा भाग आपल्याला मार्जिन करून घ्यायचा आहे. इथून आपल्याला एक्स्ट्रा आपल्याला 2 इंच 1.5 इंच घेऊ शकतो, पण जास्तीत जास्त 2 इंच घ्यायचा आहे.
आता मी इथून सरळ रेषा अशी ओढून घेत आहे पूर्ण. आता बघा आपल्याला इथून एक्स्ट्रा बगलमधून आपल्या मुंड्यामधून आपल्याला बरोबर इथं 1.5 इंचावर मार्जिन करून घ्यायची आहे. तर बघा 1.5 इंचावर मार्जिन केलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला असा गळ्याला आकार द्यायचा, बगलला असा आकार द्यायचा आहे. इथून आपल्याला 3 इंचावर इथून मार्जिन करून घ्यायची आहे बरोबर, आणि हा इथं मिळवून घ्यायचा आहे आकार. बघा मिळवला. आता आपल्याला गळा कितीचा घ्यायचा आहे, तर हा तर भाग आपला शोल्डरचा भाग झाला, म्हणजे तो पट्टीचा भाग झाला. आता आपल्याला इथून गळा तयार करायचा आहे. तर बोटनेक ब्लाउज गळा तयार करायचा आहे, तर आपल्याला इथून 4 इंच घ्यायचा आहे. बघा 4 इंच घेतलेला आहे. इथून 4 इंचाच्या नंतर आपल्याला खालच्या साईडनं, म्हणजे इथून आपल्याला गळा तयार करायचा आहे, तर आपल्याला ह्या साईडनं 3 इंचावर मार्जिन करून घ्यायचे आहे. बघा 3 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून सरळ अशी रेषा ओढून घ्यायची आहे, म्हणजे 4 इंच. बघा इथून आपण 4 इंच घेतलेला आहे, इथून पण आपल्याला 4 इंच घ्यायचा आहे. आता आपल्याला इथून आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे. 1 इंच, पाऊण इंच घेऊ शकतो आपण, काही फरक नाही. तर बघा असं आपल्याला गळ्याला आकार द्यायचा आहे. हा झाला आपला शोल्डरचा भाग आणि हा झाला आपला गळ्याचा भाग. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या पाठीच्या मागचा गळा कितीचा आहे तर मोजून घ्यायचा रे. आपल्या पाठीच्या मागचा गळा 3चा असेल तर 3.5 इंच घ्यायचा आहे. नाहीतर आपल्या 3 इंच असला तर आपल्याला 4 इंचाचा घ्यायचा आहे. तर बघा आता 3 इंचाचा आहे, तर मी इथून 3.5 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला गळ्याचा कोणताही आकार आपण काढू शकतो. बघा आता इथून मी अशी 4 इंचानं रेषा ओढून घेत आहे, बरोबर 4 इंचानं. त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, इथून आपल्याला जर गळा बनवायचा असेल तर आपल्याला इथून आपल्याला 1.5 इंच घ्यायचा आहे. आता बघा इथून मी 4 इंच घेत आहे, इथून पण मी 4 इंच घेत आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. बघा अशी रेषा ओढून घ्यायची आहे. घेतली. त्याच्यानंतर आपण आता इथं त्रिकोण पण काढू शकतो. आपल्याला हा मध्यभाग मोजून घ्यायचा आहे. बघा 6 इंच येत आहे, तर आपल्याला 3 इंचावर इथं मार्जिन करून घ्यायची आहे. आपल्याला मार्जिन करून घेतल्याच्या नंतर आपल्याला बघा लहान त्रिकोण करायचा आहे, मोठा त्रिकोण करायचा आहे, तर आपल्याला इथून अशी रेषा अशी तिरकसपणे, तर बघा अशी ओढून घ्यायची आहे. तर हा त्रिकोण आपला गळ्याचा आकार. वेगवेगळे गळ्याचे आकार याच्यामधून तयार होऊन जातात. हा पण झाला. याच्यामध्ये आपण गोल गळा पण तयार करू शकतो, छोटावाला गळा पण करू शकतो. कितीकसे रंगाचे म्हणजे गळे तयार होऊन जातात याच्यामधून. आता आपल्याला गोल गळा तयार करायचा आहे, तर बघा आपल्याला असा गोल पण राऊंड निघू शकतो, गोल पण आकार येऊ शकतो. त्रिकोण, गोल आपल्याला जसा हवा तसा गळा याच्यामधून तयार होऊ शकतो. तर बघा आता मी कटिंग करून घेणार आहे. गळा तर तयार झालेला आहे. आपण याच्यामधून गळे तयार करू शकतो. आपल्याला कटाई करून घ्यायची आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला कटाई करून घ्यायची आहे. खूप सोपी आहे, खूपच सोपी आहे. आपण आरामशीर कटिंग करू शकतो. तर बघा हा झाला मागचा पार्ट आपला तयार. आता आपल्याला याच्यातला हा गोल राऊंड गळा केलेला आहे. आता हा आपण कट करून घेऊ. तर बघा अशा प्रकारे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. गोल, चौकोन, बदामी, म्हणजे किती सारे याच्या गळ्यामध्ये असे आकार तयार होऊन जातात. दिव्याचा आकार, मस्त असे छान छान गळे तयार होऊन जातात. तर बघा किती छान असा गळा तयार झालेला आहे, मस्त असा गोल राऊंड मध्ये, जे अंड्याचा राऊंड मध्ये आपला गळा तयार झालेला आहे. जर आपल्याला वाटला का इथून आपल्याला अजून काही गळा बनवायचा आहे किंवा लेस लावायची आहे, तर आपण गळा बनवून लेस लावू शकतो. तर अशा पद्धतीने कटिंग आहे बोटनेक ब्लाउज. एकदम सोपी आहे.
तर बघा आता आपली बोटनेक ब्लाउजची कटिंग झालेली आहे. आशा करते तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. असेच माझे नवनवीन व्हिडिओ कटोरी ब्लाऊज, बोटनेक ब्लाऊज सगळे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येते. तर बघा आता आपण मागचा पार्ट तयार झालेला आहे. आता आपण कटोरी आणि फ्रंट कशी तयार करायचा तो तुम्हाला बरोबर सविस्तर असं सांगते बघा. आता आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. तर बघा हा आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. याच्यामध्ये क्रॉसपट्टी आणि कटोरी आणि फ्रंट भाग 3 पार्ट तयार होतात याच्यामध्ये. तर हा आपल्याला एक्स्ट्रा भाग कशासाठी घ्यायचा आहे? क्रॉसपट्टी जेव्हा आपण जोडतो फ्रंटच्या भागाला तर तेव्हा कमी जाते. त्या कारणाने आपल्याला अर्धा इंच इकडे वाढवून घ्यायचं असते. तर बघा आता मागचा पार्ट तयार झालाय. आता आपल्याला कटोरी तयार करून घ्यायची आहे. आता आपण ब्लाउजची लांबी तर मोजून घेतलेली आहे. 13ची आहे तर आपण 14 इंच घेतलेली आहे. एक्स्ट्रा आपण कटोरी फ्रंट भाग कटोरी काढायसाठी एक्स्ट्रा अर्धा इंच वाढवून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला इथून गळा मोजून घ्यायचा आहे. तर बघा गळा आपण 2.25 इंच 2 इंच घेऊ शकतो. तर मी इथं आता 2.25 इंच घेत आहे. 9×36 साईजचा ब्लाउज आहे. आता आपल्याला इथून 3 इंच घ्यायचा आहे. बघा 3 इंच घेतलेला आहे मी. त्याच्यानंतर आपल्याला इथून 5.5 इंच आपल्याला मुंडा घ्यायचा आहे. बघा आपण आता 5.5 इंच मुंड्याचा भाग घेतलेला आहे म्हणजे बगलचा भाग. आता आपल्याला इथून बरोबर सरळ असा टेप लावून घ्यायचा आहे. छातीचा आपल्याला चौथा भाग मोजून घ्यायचा आहे. तर छातीचा आपला चौथा भाग 9 इंच आहे. 9×36 साईजचा ब्लाउज आहे. तर बघा अशी आपल्याला इथं रेषा मिळवून घ्यायची आणि 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. इथून बघा आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. आता बघा आपण त्या ब्लाउजला 1.5 इंच घेतलेला आहे. म्हणजे मागच्या बॅक पार्टला आपण 1.5 इंच घेतलेला आहे. तर आपल्याला काय करायचं इथून अर्धा इंच कमी करून घ्यायचा आहे. बघा हा भाग आपण 1.5 इंच इथून एक्स्ट्रा घेतलेला आहे. बघा 1.5 म्हणजे 1.25 इंच घेऊ शकतो, काही फरक नाही. तर आपण इथं 1.25 इंच घेतलेला आहे. 1.5 इंच घेतलेला आहे. बघा इथून आपल्याला बगलमधून बरोबर असं इथून टेप लावून घ्यायचा आहे इथून आणि अशी मार्जिंग करून घ्यायची आहे. तर 1.25 इंच येत आहे. 1.25 इंच येत आहे. तर आपल्याला काय करायचं आहे? इथून आपल्याला टेप लावून घ्यायचा आहे. तर आपल्याला 1.25 इंच इकडे खाली उतरवून घ्यायचा आहे. फक्त 1.25 इंच, जास्त नाही. अर्धाच इंच उतरवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला इथून आता 3 इंच घ्यायचा आहे. 3 इंच घेतलेला आहे. आता बघा आपल्याला इथं राऊंड द्यायचा आहे. आता आपण मुंड्याला राऊंड दिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून पण अंदरच्या भागानं अर्धा इंच कमी करून इथून पण आपल्याला राऊंड द्यायचा आहे. बघा हा राऊंड दिलेला आहे. आता आपल्याला गळा मोजून घ्यायचा आहे. ब्लाऊज वरून आपला गळा कितीचा आहे तर मोजून घ्यायचा आहे. तर मी इथं 6 इंच घेत आहे. तर बघा 6 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला अशी रेषा ओढून घ्यायची आहे. आता आपल्याला इथून इकडे गळ्याची अशी रेषा ओढून घ्यायची आहे आणि गळ्याला असा अर्धा गोल राऊंड आकार द्यायचा आहे. दिलेला आहे आकार. तर आता आपल्याला इथून 2.5 इंच मोजून घ्यायचा आहे. बघा हा भाग आपण अर्धा इंच ह्या भागापेक्षा कमी केलेला आहे. तर आता आपल्याला फ्रंट भाग तयार करायचा आहे. तर 2.5 इंच आपल्याला इथं मार्जिन करून घ्यायची आहे. केली. त्याच्यानंतर आपल्याला इथं 1.25 इंचावर मार्जिन करून घ्यायची आहे. बघा केली 1.25 इंचावर मार्जिन. आता आपल्याला क्रॉसपट्टी घ्यायची आहे. तर बघा आता इथं 3 घेत आहे मी. त्याच्यानंतर इकडे 2.5 घेत आहे. घेतली 2.5. त्याच्यानंतर आपल्याला अशी सरळ रेषा ओढून घ्यायची आहे. आता आपल्याला 3.5 ची क्रॉसपट्टी घ्यायची आहे. तर बघा इथून 3.5 इंच
3 इंचावर आपण सरळ रेषा ओढून घेतलेली आहे. आता आपल्याला अर्धा इंच इकडे वाढवून घ्यायचा आहे, म्हणजे 3.5 इंच. आणि आपल्याला बरोबर असा क्रॉस पट्टीला असा आकार द्यायचा आहे. बघा, अर्धा इंचावर इकडे म्हणजे 3.5 ची क्रॉस पट्टी घेऊन असं आपल्याला हे सरळ रेषा ओढून घेतली. त्याच्यानंतर बघा अशी आपल्याला क्रॉस पट्टीला असा आकार द्यायचा आहे. आता आपल्याला पूर्ण कटोरी तयार करून घ्यायची आहे. तर पूर्ण आपल्याला इथपर्यंत टेप लावून घ्यायचा आहे. बघा, इथपर्यंत आपल्याला टेप लावून घ्यायचा आहे. तर 11 इंच येत आहे. तर 11 इंचच्या मध्ये किती होत आहे, तर आपल्याला असं मोजून घ्यायचं आहे. तर 11 इंचच्या मध्ये किती येत आहे, 5.5 इंच. तर बघा, आता मी इथं 5.5 इंच घेत आहे. इथं येत आहे 5.5 इंच. तर आपल्याला 5.5 इंचावर मार्जिन करून घ्यायचं. आता बघा, मी कटोरीला राऊंड देत आहे. अशा प्रकारे आपली कटोरी तयार झालेली आहे. तर बघा, क्रॉस पट्टी पण तयार झाली आणि फ्रंट भाग पण तयार झाला आणि कटोरी पण तयार झालेली आहे. आता मी कटाई करून घेणार आहे. तर बघा, आता आपल्याला गड्याची कट करून घ्यायचा आहे, म्हणजे समोरचा गळा. आता आपण क्रॉस पट्टी कट करून घेऊ. एकदम सोपी आहे, खूप सोपी आहे. आपण मनावर एक वेळा ठाणलं तर आपण सगळंच काही करू शकतो. आणि ब्लाऊज पण शिवणं म्हणजे असं जिद्द ठाणायची का मला ब्लाऊज शिवायचंच आहे, तर आपण सगळंच काही करू शकतो. तर बघा, आता आपल्या याच्यामध्ये फ्रंट भाग तयार झालेला आहे. बरोबर, आता आपल्याला हा भाग नाही कट करायचा, हा भाग कट करायचा आहे बरोबर असा सेम. तर बघा, आता आपली क्रॉस पट्टी फ्रंट भाग तयार झालेला आहे आणि कटोरी पण तयार झालेली आहे. तर बघा, ही कटोरी कशी लहान आहे, तर आपल्या ह्या कटोरीला मोठी करायचं आहे. तर आपल्याला कशी कटोरी करायची, तर व्हिडिओ टाकलेला आहे मी, तरी पण मी एक वेळा तुम्हाला सांगते कटोरी कशी मोठी करायची. तर बघा, हा आपला मागचा पार्ट तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आपली कटोरी पण फ्रंट भाग पण तयार झालेला आहे. असे आपल्याला पार्ट जोडून आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. बरोबर येते, शिवल्याच्या नंतर बरोबर तयार होऊन जातो. त्याच्यानंतर ही कटोरी आपल्याला मोठी करून घ्यायची आहे. तर बघा, बरोबर अशी आज मोठी झाल्याच्या नंतर बरोबर सेम असा पार्ट तयार होऊन जाते. त्याच्यानंतर आपल्याला बघा, इथं आपल्याला अशी क्रॉस पट्टी. आता मी कटोरी मोठी करून दाखवते, त्याच्यानंतर पूर्ण पाट असे लावून दाखवते. बघा, आता आपल्याला कटोरी मोठी करून घ्यायची. कटोरी बरोबर अशी सेम ठेवून घ्यायची आहे. बघा, आता त्याच्यानंतर आपल्याला दोनही साईडनं माप लावून घ्यायचं आहे. आता मी या साईडनं 1.25 इंच घेत आहे आणि ह्या साईडनं 1.25 इंच घेत आहे. बघा, इथं 1.25 इंच घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपलं बघा, कटोरी पूर्ण किती येत आहे, 1.25 इंच घेतलेला आहे आपण दोनही साईडनं. तर कटोरी किती येत आहे, 4.1 येईल, 4.1. तर बघा, इथं आपल्याला म्हणजे 8.25 इंच येत आहे. तर बघा, असा टप लावून घ्यायचा आणि मोजून घ्यायचा आहे. तर 4.1 येत आहे. तर आपल्याला 4.1 मध्ये घ्यायचं आहे. 4.1 मध्ये घेतलेला आहे आपण. त्याच्यानंतर आपल्याला खालच्या बाजूनं 4.1 मध्ये घेतलेला आहे. बघा, आता आपल्याला इथून 1.5 इंच मार्जिन करून घ्यायचे इथं. ठीक आहे, आपण 1.5 इंचावर आपण मार्जिन केलेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथून आपल्याला कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर अर्ध्या इंचापेक्षा 1 दंडी आपल्याला कमी करून घ्यायची आहे आणि इथं आपल्याला मार्जिन करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला ह्या कटोरी इकडे पण आपल्याला अर्धा इंच पेक्षा म्हणजे अर्धा इंच केलं तरी चालेल. इथं पण मार्जिन करून घ्यायचं आहे. बघा, कटोरीवर ब्लाऊज असतो, कटोरी एकदम परफेक्ट आली पाहिजे अशी आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर कटोरीवरच एकदम फिनिशिंग असतं आणि कटोरीच व्यवस्थित बसली पाहिजे. तर बघा, आता आपण
अर्धा इंचपेक्षा इकडे वाढवलाय आणि 1.25 इंच इकडे वाढवलाय, 1.25 इंच इकडे वाढवलाय. तर आता आपल्याला काय करायचंय, अशी इथून रेषा ओढून घ्यायची आहे. बघा हा भाग आपल्याला इथं मिळवून घ्यायचा आहे. मिळवला, त्याच्यानंतर हा भाग पण आपल्याला इथं मिळवून घ्यायचा आहे. आता बघा हा भाग आपल्याला इथं मिळवून घ्यायचा आहे. मिळवला, त्याच्यानंतर आपल्याला कटोरीचा राऊंड द्यायचा आहे. बघा कटोरीचा राऊंड कसा द्यायचा, असा आपल्याला कटोरीचा राऊंड द्यायचा आहे. एकदम असा हा जो भाग आपण काटलेला आहे, ह्याच भागानुसार आपल्याला बघा असं जसं मी वाढवत आहे तसंच आपल्याला कटोरीचा राऊंड द्यायचा आहे. बघा असं आपल्याला कटोरीचा राऊंड द्यायचा आहे. आता आपण कटोरीचा राऊंड दिलेला आहे. आता आपल्याला गोलगळा इथून तयार करून घ्यायचा आहे. म्हणजे ह्या भागाला आपण मिळवून घ्यायचा आहे. खूप जास्त पण मोठी नाही झाली पाहिजे, बरोबर आपल्या ब्लाऊजनुसार अशी राऊंड आला पाहिजे. तर बघा ही कटोरी तयार झालेली आहे. ही एक परफेक्ट कटोरी अशी तयार झालेली आहे. बघा आपल्याला इथून जर आपण इकडे जर वाढवलं तर हा भाग आपला साईजचा भाग हा चपटा होईल, म्हणजे आपली कटोरी छोट्या साईजची होईल. आपण डायरेक्ट काय करतो, इकडून असं वाढवून घेतो असे, म्हणजे असे कोणी जे टेलर लोक राहतात इथूनच असं आकार देतात, असा असा आकार द्यायला लावतात. तर तो गलत आहे. म्हणजे कारण आपल्या कटोरीचा राऊंड वाढतो, तर बघा आपल्या कटोरीचा राऊंड वाढतो तर आपल्याला असा बरोबर असा राऊंड द्यायचा आहे. बघा असा राऊंड द्यायचा आहे कटोरीचा, तर आपली कटोरी मोठी होईल. जर आपण ह्या साईडनंच आपण कटोरी काढून घेऊ तर आपली थोडी कटोरी लहानच होईल आणि आपला हा राऊंड कमी होऊन जाईल. तर आपल्याला काय करायचं आहे, हा न देताना हा थोडा भाग आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. तर बघा आता मी कटोरी कट करून घेत आहे आणि तुम्हाला लावून पण दाखवणार आहे. तर बघा आता आपली कटोरी पण तयार झाली आणि फ्रंट पण तयार झालेला आहे आणि क्रॉस पट्टी पिन आणि मागचा साईड पण. तर बघा आता आपली कटोरी तयार झालेली आहे. खूप छान अशी कटोरी तयार झालेली आहे. आता बघा इथून आपल्याला इथून आता टक्स जसं लावतो तर बघा असा आपल्या कटोरीचा भाग येतो. तर बघा कधी पण काढताना पंच आलेली कटोरी काटा, कारण आपल्या चेस्टच्या साईड बरोबर असं बसल्या पाहिजे. तर बघा किती मस्त अशी कटोरी दिसत आहे. तर आता मी तुम्हाला लावून दाखवत आहे मागच्या पाटला. हा आपला बोटनेक ब्लाऊजचा गळा झालेला आहे, म्हणजे गोल राऊंड आपण तयार करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हा मागचा पाट तयार झालेला आहे, सॉरी फ्रंट भाग तयार झालेला आहे. दोनही भाग बघा झाले बरोबर शेप आणि ही क्रॉस पट्टी पण तयार झालेली आहे. बघा कसा वाटला आजचा व्हिडिओ, कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका. भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. श्री स्वामी समर्थ.